मित्रांनो, पुरवठा विभागामध्ये जी पद भरती होत आहेत तर त्याचे मित्रांनो परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे। 26 फेब्रुवारी पासून याची परीक्षा सुरू होणार आहे। तर त्याचे हॉल तिकीट देखील मित्रांनो उपलब्ध झालेले आहे। तर या व्हिडिओमध्ये हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचं, तसंच मित्रांनो परीक्षेला जाताना तुम्हाला काय सूचनांचं जे आहे ते काळजी घेतली पाहिजे, त्यानंतर मित्रांनो परीक्षा तुमची ऑनलाईन कशा पद्धतीने असणार आहे त्याचे देखील मित्रांनो विभागामार्फत एक प्रसिद्धीपत्रक किंवा मित्रांनो एक माहिती पुस्तिका जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे। तर त्याच्याबाबत देखील मित्रांनो आपण माहिती पाहणार आहोत। नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, शेजारी बेलचं बटन सुद्धा दाबून घ्या। आणि मित्रांनो तुम्ही जर परीक्षा द्यायला जाणार असाल तर मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला पुढे कुठलीच अडचण येणार नाही। तसेच मित्रांनो तुम्ही पुरवठा निरीक्षकची आपली टेस्ट सिरीज जॉईन केली नसेल IBPS पॅटर्न नुसार तर मित्रांनो टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या। अतिशय कमी फी आहे। IBPS पॅटर्न नुसार मित्रांनो इथे प्रश्नाला मित्रांनो इथे 5 पर्याय असणार आहे, 5 ऑप्शन असणार आहे, 10 तुम्हाला फुल टेस्ट जे आहे मित्रांनो दिल्या जातील। तसेच मित्रांनो इथे तुम्हाला करंट अफेअर देखील तुम्हाला इथे दिलेले आहे, त्याच्यातून देखील मित्रांनो तुमचा चांगला सराव होईल, चांगला अभ्यास होईल। त्याच्यामुळे मित्रांनो प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ॲप डाउनलोड करायचे आहे आणि मित्रांनो तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करायची किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp नंबर दिलेला आहे, तिथून देखील मित्रांनो तुम्ही जे आहे ते जॉईन करू शकतात। ठीक आहे, तर मित्रांनो हॉल तिकीट डाउनलोड कसं करायचं आधी आपण ते पाहू। हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तर मित्रांनो त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारची लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर पहा मित्रांनो अशा पद्धतीने विंडो तुमच्या समोर ओपन होते। तर मित्रांनो आजपासून हॉल तिकीट जे आहे ते उपलब्ध झालेले आहे। 29 तारखेपर्यंत तुम्ही हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड करू शकता, परंतु मित्रांनो आजच्या आज जे आहे ते हॉल तिकीट सर्वांनी डाउनलोड करून घ्यायचे आहे आणि मित्रांनो तुमचे सेंटर पाहिजे, एक्झाम डेट पाहिजे, सर्व काही गोष्टी मित्रांनो पाहिजे। आता इथे मित्रांनो तुम्हाला जे आहे ते लँग्वेज निवडायची, कोणती लँग्वेज निवडा, मराठीच निवडा शक्यतो। त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा। आता रजिस्ट्रेशन नंबर कसा असतो मी थोडक्यामध्ये सांगतो पहा। रजिस्ट्रेशन नंबर मित्रांनो पूर्ण तुमचे अंकात असतो। तर रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला ईमेलला आला असेल, SMS ला आला असेल जेव्हा मित्रांनो तुम्ही फॉर्म सबमिट केला तेव्हा। त्यानंतर मित्रांनो पासवर्ड सुद्धा ईमेलला तुम्हाला आलेला असतो, तरी पासवर्ड जो आहे तो पूर्ण कॅपिटल लेटर मध्ये असतो, तो टाकायचा। त्याच्यानंतर हा कॅप्चा टाकायचा, त्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे। तर लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर पहा मित्रांनो तुमच्या समोर डायरेक्ट हॉल तिकीट उपलब्ध होतं आणि वरती प्रिंटचं बटन दिसतं, त्यावर क्लिक केल्यावर मित्रांनो तुम्ही हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड करू शकतात, PDF सेव्ह करू शकतात किंवा डायरेक्टली प्रिंट जे आहे ते काढू शकतात। अशा प्रकारे मित्रांनो हॉल तिकीट जे आहे ते उपलब्ध झालेले आहे। आणि मित्रांनो तुमच्या लॉग इन मध्ये हॉल तिकीट जे आहे ते तुम्हाला मिळत नसते, त्याच्यासाठी एक सेपरेट लिंक जी आहे ती IBPS मार्फत जनरेट केली जाते। याच लिंकवर मित्रांनो तुम्हाला हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड करता येतं। त्याच्यामुळे मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, त्याच्यानंतर हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड करा। आता आणखी मित्रांनो हॉल तिकीट कसं दाखवतात ते देखील मित्रांनो आपण पाहणार आहोत। तसंच हॉल तिकीटवर काही महत्त्वाच्या सूचना आहे, त्यावर तुम्हाला सही कुठे करायची, फोटो कुठे चिटकवायचा, सगळी माहिती एकदा आपण पाहून घेऊयात। तर पहा मित्रांनो हे असं हॉल तिकीट आहे। तुम्ही लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर पहा अशा प्रकारे हॉल तिकीट तुमच्या समोर ओपन होतं आणि क्लिक हिअर टू प्रिंट हा ऑप्शन येतो। या बटनावर तुम्ही क्लिक केलं की हॉल तिकीट तुमचं जे आहे ते प्रिंट होऊन जातं। ठीक आहे, त्यानंतर इथे पदाचं नाव दिलेलं असतं, इथे तुमची पर्सनल जी आहे ती माहिती आहे, युजर ID पासवर्ड वगैरे असतो। तर हा युजर ID पासवर्ड तुम्हाला जो आहे तो कशासाठी लागतो, तर तिथे लॉग इन करण्यासाठी परीक्षेचा। त्याच्यानंतर इथे एक्झाम सेंटर जे असतं तुमचं तर त्याचा पत्ता जो आहे तो दिलेला असतो। त्यानंतर इथे परीक्षेचे जे आहे ते दिनांक दिलेले आहे आणि रिपोर्टिंग टायमिंग दिलेलं आहे। तर रिपोर्टिंग टायमिंगच्या तुम्हाला 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तास जे आहे ते रिपोर्टिंग टायमिंगच्या अगोदर पोहोचा। ठीक आहे, त्याच्यानंतर मित्रांनो रिपोर्टिंग टायमिंग नंतर तुमचं अर्धा पाऊण तास 1 तास मित्रांनो 1 तास नंतर जे आहे ती परीक्षा सुरू होते, परंतु तुम्ही रिपोर्टिंग टायमिंगलाच पोहोचायचं किंवा त्याच्या 15 ते 20 मिनिटं अगोदर पोहोचायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर इथे काय करायचं, इथे तुम्हाला एक फोटो चिटकवायचा पासपोर्ट साईज आणि इथे मित्रांनो तुम्हाला आडवी त्याच्यावर सही करायची। त्यानंतर इथे जो आहे तुमचा ऑलरेडी तुम्ही जो फोटो अपलोड केलाय तो फोटो येऊन जातो। तर मित्रांनो त्याच्यानंतर आणखी इथे खाली काय करायचं, तर हस्ताक्षराचा नमुना स्क्रीनवर मित्रांनो इथे एक तुम्हाला मजकूर दिला जातो, तर तो मित्रांनो इथे टेक्स्ट जे आहे ते तुम्हाला हाताने लिहायचं आहे, थोडंसं लिहायचं असतं। त्याच्यानंतर इथे ओळखपत्र जे आहे ते कोणतं जे काय असेल, आधार कार्ड, पॅन कार्ड, ते मित्रांनो इथे टाकायचं आहे आणि त्याचा नंबर जो आहे तो टाकायचा आहे। ते तुम्हाला सोबत काय घेऊन जायचं, हे हॉल तिकीट, त्याच्यानंतर मित्रांनो एक ओळखपत्र घेऊन जायचं आहे। त्यानंतर इथे ठसा, तर हे मित्रांनो तुम्हाला कुठे द्यायचा ठसा, तर पर्यवेक्षकाच्या समोर द्यायचा एक्झाम हॉलमध्ये। इथे सही सुद्धा मित्रांनो पर्यवेक्षकाच्या समोर करायची, लगेच करायची नाहीये, त्याच्यानंतर पर्यवेक्षक जे आहे ते सही करतील। इथे मित्रांनो कोणाची सही वगैरे काही घेण्याची आवश्यकता नाहीये। त्याच्यानंतर पहा आणखी पुढे काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। तर पहा मित्रांनो जसं तुम्हाला बोललो की ऑनलाईन तुमची जे आहे कॉम्प्युटर पेपर होणार आहे, तर याच्यामध्ये पहा तुम्हाला युजर ID आणि पासवर्ड दिलेला आहे, तर तो मित्रांनो इथे तुम्हाला टाकणं गरजेचं आहे, त्यानेच तुमचं लॉग इन होईल। आता मित्रांनो पहा तुम्हाला सोबत काय काय न्यायचं आहे, नवीन फोटो चिटकवलेले प्रवेशपत्र, हॉल तिकीट किंवा प्रवेशपत्र, त्याच्यानंतर तुम्हाला ID, त्याच्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर ID किंवा पासपोर्ट जे काय असेल तुमच्याकडे घेऊन जायचं आहे आणि साधा पेन जो आहे तो सोबत घेऊन जायचा आहे। आणि मित्रांनो नावामध्ये ज्यांचा बदल आहे, हॉल तिकीटवर आणि ओळखपत्रावर नाव ज्यांचं मॅच होत नाही, तर त्यांनी काय करायचंय, मोस्ट ऑफ मुली असतील किंवा महिला असतील तर त्यांनी काय करायचंय, तुमची विवाह नोंदणी असते किंवा नावात बदल असं गॅजेट तुम्ही बनवलेलं असतं, तर ते गॅजेट जे आहे ते सोबत घेऊन जायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो परीक्षेच्या बाबतीत जे आहे ते आणखी एक इन्फॉर्मेशन हँडआउट किंवा माहिती पुस्तिका सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे, ते सुद्धा आपण पाहणार आहोत। ऑनलाईन परीक्षा कशी असते ते सुद्धा पाहणार आहोत, व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा। त्याच्यानंतर मित्रांनो अंगठ्याचा ठसा वगैरे सही ते सर्व काही
सगळं येऊन जातं. बायोमेट्रिक्स तिथे तुमचं घेतलं जातं, म्हणजेच ठसा आणि फोटो वगैरे काढले जातात. त्याच्यानंतर फ्रिक्सिंग म्हणजे मेटल डिटेक्टरद्वारे तुमची चेकिंग केली जाते. तर साधे कपडे घालून जायचं मित्रांनो, म्हणजे तुम्हाला जास्त वेळ तिथे लागणार नाही, पटकन तुम्हाला आतमध्ये सोडतील. त्यानंतर मित्रांनो बॉल पॉईंट पेनने सोबत न्यायचं ते मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर स्टॅम्प इंक पॅड वगैरे नेण्याची काही आवश्यकता नाही, तिथे सगळं तुम्हाला दिलं जातं. त्यानंतर बाकीची काही एवढी मित्रांनो इम्पॉर्टंट माहिती नाही आहे, महत्त्वाचं नाही आहे काही. आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं 15 ते 20 मिनिटं जे आहे ते रिपोर्टिंग टायमिंगच्या अगोदर तुम्हाला पोहोचायचं आहे. इथे तुम्हाला एक्झाम टायमिंग दिलेलं नाही, रिपोर्टिंग टाइम दिलेलं आहे. रिपोर्टिंग टायमिंग नंतर 1 तासाने पेपर जो आहे तो सुरू होतो, परंतु तुम्हाला रिपोर्टिंग टायमिंगलाच पोहोचायचं आहे, तरच मित्रांनो तुम्हाला आत घेतात. बाकीच्या सर्व काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं, बायोमेट्रिक घेतलं जातं, फ्लेक्सिंग केलं जातं, लॉग इन करून दिलं जातं, अशी सगळी मित्रांनो तिथे सुद्धा वेळ लागतो. त्याच्यामुळे तुम्हाला रिपोर्टिंग टायमिंगच्या 15 ते 20 मिनिटं अगोदरच पोहोचणं गरजेचं आहे. ठीक आहे, बाकीच्या ह्या सूचना मित्रांनो काही महत्त्वाच्या नाही आहे. आता मित्रांनो आपण ऑनलाईन परीक्षा कशी असते तुमची त्याच्याबद्दल माहिती पाहूयात. तर पहा मित्रांनो, पुरवठा निरीक्षक आणि लिपिक या पदासाठी ही जी आहे माहिती पुस्तिका प्रसिद्ध झालेली आहे. तर याच्यामध्ये पहा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती, 4 विषय आहे तुम्हाला, मराठी, इंग्लिश, GK, त्याच्यानंतर मॅथ अँड रिझनिंग. तर याच्यामध्ये प्रत्येक विषयासाठी 25-25 प्रश्न असतील आणि मित्रांनो 50-50 प्रश्न असतील. अशा प्रकारे तो टोटल किती झाले 100 क्वेश्चन अँड 200 मार्क्स. पेपर वेळ किती असेल तुम्हाला, तर 2 तास असेल. याच्यामध्ये मित्रांनो मराठी विषय जो आहे तो मराठीमध्ये असेल, इंग्लिशमध्ये असेल आणि GK आणि मॅथ रिझनिंग हे जे विषय आहेत तर ते बायलिंग्युअल असतील. ठीक आहे, तर म्हणजे तुम्हाला दोन्ही भाषेमध्ये तिथे उपलब्ध असतील. आता मित्रांनो मोस्ट ऑफ मुलं जे आहे ते मराठीमधूनच तयारी करतात, तर तुम्ही मराठीच निवडायचं आणि सुरुवात करायची. आता कशा पद्धतीने वगैरे ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल. निगेटिव्ह मार्किंग मित्रांनो इथे नाहीये, तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग कुठल्याही प्रकारची नाहीये. तर इथे मित्रांनो तुम्हाला 100 जे आहे ते सगळेच्या सगळे क्वेश्चन जे आहे ते अटेम्प्ट करायचे. फक्त मित्रांनो आणखी इथे सल्ला दिलेला आहे की अंदाजाने कोणते उत्तर अंकित करू नये, म्हणजे मित्रांनो गोळ्या मारायचं नाही असं इथे थोडक्यात सांगितलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो व्यवस्थित विचार करून जे आहे तुम्ही तुमचे उत्तर जे आहे ते नोंदवायचे आहेत. त्यानंतर काही नमुना प्रश्न दिलेले, तर मित्रांनो हे नमुना प्रश्न मराठीचे दिलेले, बाकी विषयांचे सुद्धा दिलेले. तर असेच प्रश्न मित्रांनो किंवा हेच प्रश्न जे आहे ते येतील. याचे मित्रांनो म्हणजे हे प्रश्न येतच नाही, हे फक्त तुम्हाला नमुना म्हणून दिलेले. याच्यासारखे प्रश्न जे आहेत ते येऊ शकतात किंवा याच्यापेक्षा मित्रांनो वरची काठिण्य पातळी असलेले प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे, या प्रश्नांचं मित्रांनो उत्तर वगैरे काही शोधण्याच्या भानगडीत पाहू नका, फक्त एकदा जे आहे ते पाहून घ्या. याची लिंक मित्रांनो तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलवर मित्रांनो तुम्हाला ही PDF जी आहे ती मिळून जाईल किंवा ॲपवर देखील मित्रांनो आपण उपलब्ध करून दिलेले आहे. आता मित्रांनो हे तुम्हाला ऑनलाईन पेपर जो असतो, तर ऑनलाईन पेपर मित्रांनो तुम्हाला कम्प्युटरवर कशा पद्धतीने सोडवायचा असतो, कशा पद्धतीने सगळं काही इंटरफेस दिसतो, माऊसने कशा पद्धतीने क्लिक करायचं हे मित्रांनो मी तुम्हाला सांगतो. तर पहा तुम्ही प्रश्न जेव्हा सोडवता तर अशा प्रकारे मित्रांनो तुमच्या समोर जे आहे ते क्वेश्चन पॅलेट उपलब्ध होतं. आता चला मित्रांनो मी तुम्हाला एक जे आहे ते एक प्रश्नपत्रिका सोडूनच दाखवते, एक ऑनलाईन टेस्ट. त्यामध्ये मित्रांनो तुमचं जे आहे ते चांगल्या प्रकारे आणखी लक्षात येऊन जाईल. तर पहा मित्रांनो, तुम्ही जसं आपल्या ॲपवर लॉग इन करतात PCवर किंवा मोबाईलवर, तर त्याच्यानंतर तुम्हाला इथे पुरवठा निरीक्षकची जी टेस्ट सिरीज आहे तर त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर कंटेंटमध्ये जायचं आहे. कंटेंटमध्ये गेल्यानंतर पहा इथे पुरवठा निरीक्षक मॉक टेस्ट 1, 2, 3, 4 अशा 10 टेस्ट दिलेले आहे. तर त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही जॉईन केले असेल तर सगळ्या सोडवता येतील आणि मित्रांनो जॉईन नसेल केले तर फ्रीची जी आहे ती सोडवू शकतात. आणि मित्रांनो इथे पहा पुरवठा निरीक्षक माहिती पुस्तकं दिली, सिलेबस दिलेला आहे. त्याच्यानंतर बाकीचे सुद्धा मित्रांनो इथे स्टडी मटेरियल जे आहे ते दिलेले आहे. आणि मित्रांनो फीस अतिशय कमी आहे. इथे मित्रांनो तुम्ही जॉईन जे आहे ते करू शकतात. तर अटेम्प्ट टेस्ट या बटनावर तुम्ही क्लिक करायचं आहे. तर पहा इथे सूचना वगैरे दिलेल्या आहेत, तर मित्रांनो हे सूचना पाहून घ्यायच्या आहे. त्यानंतर मित्रांनो कोणकोणते विषय किती मार्क्स वगैरे ते दाखवतात. त्याच्यानंतर अटेम्प्ट टेस्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. तर पहा अशा प्रकारे मित्रांनो इथे टेस्ट जी आहे ती ओपन होते. तर याच्यामध्ये पहा प्रश्न दाखवलेले आहेत, इथे 5 जे आहेत या 5 गोष्टी तुम्हाला क्वेश्चन पॅलेटमध्ये समजून घेणं गरजेचं आहे. तर रेड कलर मित्रांनो इथे दाखवत आहे प्रश्नासाठी, तर इथे म्हणजे नॉट आन्सर, म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते दिलं नाही. आन्सर म्हणजे काय, तर त्या प्रश्नाचं उत्तर आपण दिलेलं आहे. त्याच्यानंतर मार्क फॉर रिव्ह्यू, म्हणजे ते प्रश्न आपण मार्क फॉर रिव्ह्यू केलेला आहे. आणि व्हाईट कलर, आता एवढे सगळे व्हाईट कलरमध्ये दिसत आहे म्हणजे नॉट व्हिजिटेड, त्या प्रश्नापर्यंत आपण पोहोचलो नाही. त्याच्यानंतर आन्सर्ड अँड मार्क फॉर रिव्ह्यू, तर या प्रश्नाचं मित्रांनो आपण उत्तर दिलंय आणि मार्क फॉर रिव्ह्यू केलेले आहे, म्हणजे त्या प्रश्नाचं आपण उत्तर सुद्धा दिलेलं आहे आणि नंतर पाहायचं असं म्हणून आपण मार्क फॉर रिव्ह्यू करून ठेवलेले, म्हणजे ते आपल्याला तो नंतर सुद्धा पाहायचा आहे. तर मित्रांनो ग्रीन कलर आणि हे आन्सर अँड मार्क फॉर रिव्ह्यू, तर याचे जे आहे ते तुमचे व्हॅल्युएशनसाठी इव्हॅल्युएशनसाठी जे आहेत मित्रांनो कॅल्क्युलेट केले जातात, त्याचे मार्क्स तुम्हाला मिळतात जर तुमचे उत्तर जे आहे ते बरोबर असेल. सगळे प्रश्न जे आहेत तुमचे इथे ग्रीन टिक झालं पाहिजे, याची तुम्ही काळजी घ्यायची. किंवा आन्सर अँड मार्क फॉर रिव्ह्यू असं तरी असेल तरी मित्रांनो ते इव्हॅल्युएशन जे आहे ते केलं जातं. किंवा मित्रांनो असं आन्सर अँड मार्क फॉर रिव्ह्यू असेल तरी त्यावर क्लिक करायचं आणि आन्सर जे आहे टिक करून सेव्ह नेक्स्टवर खाली क्लिक करायचं आहे. तर त्यावर क्लिक केलं की ते ग्रीन होऊन जातं. तर अशा प्रकारे मित्रांनो पेपर जो आहे तुम्ही सोडवू शकता. 4 सेक्शन आहे, इथून तुम्ही कोणत्याही सेक्शनवर जे आहे ते स्विच करू शकतात. तुम्हाला वाटेल तेव्हा मित्रांनो कोणत्याही प्रश्नावर जे आहे ते जंप करू शकतात. तुमच्या पद्धतीने इथे टेस्ट जी आहे ती सोडवू शकतात. किंवा मित्रांनो पेपर ऑनलाईन पेपरमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या पद्धतीने इथे स्विच जे आहे ते करू शकतात. कोणत्याही क्वेश्चनवर जे आहे ते जंप
करू शकतात। ठीक आहे, इथे तुम्हाला टायमिंग वगैरे दाखवतात, सगळ्या काही गोष्टी तिथे दाखवल्या जातात। तर अशा प्रकारे मित्रांनो हे सगळं ह्या 5 गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला लक्षात आल्या असतील। तर मित्रांनो तुम्ही जे आहे ते ग्रीन टिक जे आहे ते झालं पाहिजे प्रश्नासाठी, किंवा पर्पल कलर आणि त्याच्यावर एक ग्रीन टिक, अशा प्रकारे मित्रांनो हे झालं पाहिजे। तर तेच प्रश्न जे आहे मित्रांनो इव्हॅल्युएशनसाठी पकडले जातात किंवा त्यांचंच इव्हॅल्युएशन जे आहे ते केलं जातं। ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो पुढच्या प्रश्नावर जाण्यासाठी जे आहे ते 7 नेक्स्ट हे बटनच वापरा, जेणेकरून तुमचे प्रश्न जे आहे ते सेव्ह, तसे पण मित्रांनो सेव्ह होत जातात। परंतु मित्रांनो 7 नेक्स्ट केलं तर ते जे आहे ते ग्रीन टिक होत जातात तुमचे प्रश्न, म्हणून 7 नेक्स्टच वापरा। आणि नंतर तुम्हाला सगळे प्रश्न सोडून झाले त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली जंप जे आहे ते क्वेश्चनवर करू शकतात। ठीक आहे, क्लिअर रिस्पॉन्स मित्रांनो पर्याय नाही वापरला तरी चालतोय, तसं पण तुम्ही पर्याय जे आहे ते डायरेक्टली क्लिक करून चेंज करू शकतात। त्यानंतर मित्रांनो तुमचे प्रश्न जे आहेत ते तुम्ही प्रश्न सोडवले आणि उत्तर जे आहे ते सेव्ह केले, टिक केले, 7 नेक्स्ट केले, तर तुमचे प्रश्न जे आहेत ते ऑटोमॅटिक सेव्ह होतात। त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही सबमिट या बटनावर क्लिक जरी नाही केलं तरी तुमची टेस्ट जी आहे ती ऑटोमॅटिक सबमिट होऊन जाते। आता मित्रांनो तुम्ही जेव्हा पेपर सोडवतात तर तुम्हाला पीसी जो असतो तुमचा सिस्टम असतं, तर त्याला कीबोर्ड सुद्धा अटॅच असतो। तर कीबोर्डवर मित्रांनो कुठल्याही प्रकारचे बटन जे आहेत ते दाबायचे नाही, कोणतीही की दाबायची नाही आहे, आणि तुम्हाला फक्त माऊस दिलेला आहे तर माऊसचाच मित्रांनो फक्त वापर करायचा आहे। तर माऊसचा वापर करून तुम्ही जे आहे ते आन्सर जे आहे ते नोंदवू शकतात, आन्सर जे आहे ते क्लिक करू शकतात। याच्या अगोदर परीक्षा दिली असेल तर काही अडचण येणार नाही तुम्हाला, परंतु मित्रांनो परीक्षा दिली नसेल तर प्रॉब्लेम जो आहे तो येऊ शकतो। त्याच्यामुळे मित्रांनो या सर्व काही गोष्टी व्यवस्थित समजून घ्या। त्याच्यानंतर ह्या ज्या सूचना दाखवलेल्या आहेत तर या सगळ्या सूचना मित्रांनो कशावरच्या आहे, तर आपण ज्या हॉल तिकीटवरच्या सूचना पाहिल्या तर त्या सूचना आहे, तर सर्व सूचना आपण पाहिलेल्या आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो पुरवठा निरीक्षक पदाचे हॉल तिकीट उपलब्ध झालेले, माहिती पुस्तिका मित्रांनो परीक्षा कशी असेल त्या संदर्भात उपलब्ध झालेले, तर मित्रांनो ते सर्व काही तुम्ही व्यवस्थित पाहायचं आहे। आणि मित्रांनो टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन केली नसेल तर टेस्ट सिरीज नक्की जॉईन करा, याचा मित्रांनो तुम्हाला 100% जो आहे तो फायदा होणार आहे, तुम्हाला इथे चांगला सराव होणार आहे। अजूनही तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही इथे जास्तीत जास्त टेस्ट सोडून सराव जो आहे तो करू शकतात। आणि मित्रांनो IBPS पॅटर्न आहे, तर IBPS मध्ये जे आहे ते करंट अफेअर तुम्हाला स्टडी करणं गरजेचं आहे। आणि मित्रांनो तुम्हाला याच्या संदर्भात कुठलीही अडचण असेल, हॉल तिकीट डाउनलोड होत नसेल किंवा मित्रांनो बाकी परीक्षे संदर्भात काही प्रश्न असतील तुमचे तर खाली कमेंटमध्ये विचारू शकतात मित्रांनो, त्याचे उत्तर तुम्ही जे आहे ते मिळवू शकतात। तर चला हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा। आणि मित्रांनो तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या, इथे तुम्हाला वेळोवेळी अपडेट जे आहे ते मिळत असतात। ठीक आहे, तर चला मित्रांनो तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा, थांबतोय, बाय ऑल ऑफ यू।